अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि थरारक आर्थिक घोटाळा समोर आलाय. समता नागरी पतसंस्थेच्या राहता शाखेत तब्बल 100 खाती एका दिवसातच उघडली गेली आणि या सर्व खात्यांचा नॉमिनी एकच, भोंदू अशोक खरात. आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं असून शिर्डी पोलिसांनी सर्व खात्यांची आणि खातेदारांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड. शिर्डी पोलिसांनी काल जगदंबा पतसंस्थेचे चेअरमन नामकर्ण आवारे आणि त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा यांची तब्बल 10 तास चौकशी केली. दरम्यान समता पतसंस्थेचे संस्थापक आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. पूर्वी माझा मुलगा आणि समताचे संचालक यांनी सुद्धा प्रेस समोर येऊन मुलाखत दिलेली आहे. गेले 2 दिवस मी पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला होतो, त्यामुळे आज पुन्हा तुमच्या समोर येत आहे. त्याची कारणं अशी आहे की 2 दिवसात पुन्हा काही विपर्यस्त वृत्त वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे की भोंदू खरातचा मी भक्त होतो. भोंदू खरातचा मी एका कार्यक्रमात सत्कार केला. भोंदू खरातच्या मी पाया पडलो. हे स्पष्टपणे मी नाकारतो. भोंदू खरात त्यावेळेस मला अशोक खरात म्हणून ओळख करून देण्यात आली. 3 वर्षापूर्वी नाशिकला एक राज्य पतसंस्था फेडरेशनचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मला असं सांगण्यात आलं की या कार्यक्रमाला आलेले अशोक खरात नावाचे गृहस्थ नव्यानं एका पतसंस्थेचे चेअरमन झालेले आहेत, त्यांचा तुम्ही सत्कार करावा. त्याच्यावर एक छोटासा बुके देऊन त्या ठिकाणी मी त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पाया जे पडलो असं बोललं जातं. हिंदू संस्कृती आहे, वारकरी संस्कृती आहे, एकमेकांच्या पाया पडण्याची परंपरा आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्या पाया पडलो असं. पण मी भोंदू अशोक खरात काय कोणत्याही बाबाच्या कधीही कच्छपी लागलेलो नाही. कोणत्याही बाबांवर माझा कधीही विश्वास नाही. माझा विश्वास फक्त माझ्या कामावर आहे. काम काम आणि काम आणि कामातच देव मानणारा मी माणूस आहे. त्याच्यामुळे समता पतसंस्थेची सुद्धा जी 40 वर्षात प्रगती झालेली आहे ती माझ्या कामामुळे, माझ्या आणि आमच्या संचालक मंडळाच्या विश्वासार्हतेमुळे झालेली आहे. या विश्वासाला कधी तडा आम्ही जाऊ देणार नाही. माझा ज्योतिषीवर कधीही विश्वास नव्हता आणि कधीही नाही. मी जे काही बोललो होतो ती इलेक्शन स्ट्रॅटेजीचा भाग होतो. आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा म्हणून ते विधान माझ्याकडून केलं गेलं होतं. माझा ज्योतिषावर अजिबात विश्वास नाही. कोण त्यांना मीच तुम्हाला पत्रकारांना हा प्रश्न विचारेल. त्या असे जुने व्हिडिओ काढून काही पत्रकार व्हायरल करतायत ते त्यांनी टाळलं पाहिजे. जी 40 वर्षात विश्वासार्हता आम्ही मिळवलेली आहे त्या विश्वासाला असा कुठं तडा जाऊ देता कामा नये. मी स्वतः पतसंस्था चळवळीकरता वाहून घेतलेला माणूस आहे. राज्यातल्या पतसंस्था चळवळीला शिस्त लावण्याचं काम मी करतो. त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचं काम मी करतो. माझ्याकडून अशी गोष्ट कदापि होणार नाही. आणि विशेषतः समता पतसंस्थेमध्ये लिक्विडिटी समताने जे काही लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम तयार केलेली आहे तिच्या अंतर्गत तब्बल 60 लाख रुपयाच्या ठेवी आमच्या सगळ्या ठेवीदारांच्या सुरक्षित आहेत. मीडियाला मी एकच आव्हान करीन, तुम्ही बातम्या नक्की द्या पण विपर्यस्त वृत्त देऊ नका. आमच्याकडे त्या अकाउंटमधून 5-6 कोटीचे व्यवहार झालेले आहेत. शेकडो कोटी रुपयाचा गैरव्यवहार, 60 कोटी रुपयाचा गैरव्यवहार, असं विपर्यस्त वृत्त कृपया मीडियाने देऊ नये. पण तसं झालेलं नाही. इतक्या प्रकारची रक्कम अजिबात पोलीस तपासात सुद्धा उघड झालेली नाही. पोलिसांनी आम्हाला जी माहिती मागवली ती पुढच्या पहिल्यांदा सांगितल्यानंतर 2 तासात आम्ही सगळ्या कागदपत्रांची पुढे क्लिअर आहे हे त्यांनीच त्यांच्या मुलाखतीमध्ये मला वाटतं सांगितलेलं आहे. आता ते जे म्हणतात मी प्रत्यक्ष आलेलो नाही ही त्यांची पश्चातबुद्धी आहे. आणि त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून उघडले असतील ते सगळ्या जनतेला माहीत आहे. त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे मला वाटतं मी नामकरण का काहीतरी अशा नावाचं, त्यात त्यांनी अनेक पानं कॅप्टन खरातवर खर्च केलेले आहेत. त्याचे कॅप्टन खरातचे भक्त होते. ते कॅप्टन खरात सांगल तसं ते ऐकत होते. त्या बाबतीत मी काही जास्त बोलणं उचित नाही. चाकणकर हे नाव आत्ता मला कळालं. पोलिसांनी जेव्हा विचारलं त्यावेळेस मला कळालं की चाकणकर या नावाचे खाते आमच्याकडे उघडले गेलेले आहेत. चाकणकर शेकडो असू शकतात महाराष्ट्रामध्ये. त्या रुपाली चाकणकरांच्याच बहीण होत्या. ते आम्हालाही काही माहीत नव्हतं. आणि कोणत्याही खातेदाराची, कोणत्याही ठेवीदाराचे
नावं आम्ही कधी एक्सपोज करीत नाही. किंबहुना आमच्या संचालक मंडळासमोर सुद्धा खातेदारांचे, ठेवीदारांचे नावं अजिबात येत नाही. त्या ठेवीदारांची गोपनीयतेचा भंग आम्ही करत नाही. अनेक ठेवीदार असे येतात, मुलगा खातं उघडतो, तो म्हणतो माझ्या बापाला नाही कळालं पाहिजे. बायको खाते उघडती, ती म्हणते माझ्या नवऱ्याला नाही कळालं पाहिजे. तर ही गोपनीयता आम्ही पाळतो. त्याच्यावर कोणत्याही खातेदाराचं खातं उघडताना ते नाव आमच्यासमोर येत नाही आणि आम्ही त्याची शहानिशा सुद्धा करत नाही. एकाच नॉमिनीचा धागा आणि 60 कोटींचा व्यवहार हा फक्त आर्थिक घोटाळा आहे का, की यामागे आहे मोठं रॅकेट? शिर्डी पोलिसांचा तपास आता निर्णायक टप्प्यात. पुढे आणखी कोणती मोठी नावं समोर येणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. प्रहार न्यूज लाईन, अहिल्यानगर.